Hello students, in this video we are going to deal with the poem Indian Weavers. Today we are going to deal with 12th English. या व्हिडिओमध्ये आज आपण भारतीय विणकर नावाची कविता याचा मराठी अनुवाद मराठी भाषांतर ऐकणार आहोत. कवयित्रीचे नाव आहे सरोजिनी नायडू. या कवितेमध्ये कवयित्रीने विणकरांच्या कष्टप्रद जीवनाचं वर्णन तर केलेलं आहेच, पण त्यांच्या कार्याद्वारे ते आपल्या जीवनामध्ये रंग निर्माण करण्यासाठी जी धडपड करतात ती धडपडसुद्धा या कवितेद्वारे कवयित्रीने सादर केली आहे. या कवितेत कवयित्री या भारतीय विणकरांशी बोलत आहे व वेगवेगळ्या वेळी ती त्यांना 3 प्रश्न विचारते व ते तिला उत्तर देताना आपल्या जीवनातील वस्त्रांच्या रंगाचे प्रतिकात्मक महत्त्व नकळत दर्शवून देतात. अशा आशयाची ही कविता आज आपणाला ऐकायची आहे. कवितेमध्ये 3 वेगवेगळ्या वेळी कवयित्री विणकरांना 3 वेगवेगळे प्रश्न विचारते, त्यांची ते उत्तरे देतात आणि यामधून एक आपणाला नकळत संदेश देऊन जातात. अशा आशयाची ही कविता आहे. कवयित्री पहिला प्रश्न सकाळच्या वेळी विचारते, नंतर दुसरा प्रश्न संध्याकाळच्या वेळी विचारते आणि तिसरा प्रश्न रात्रीच्या वेळी विचारते. यामधील पहिल्या कडव्यामध्ये तिचा अर्ली मॉर्निंगचा सकाळचा पहाटेचा प्रश्न आहे. मग आपण इथे पहिले कडवे नेमके आपल्याला काय सांगते त्याचा अर्थ पाहत आहोत. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे इंडियन विवर्स आर विविंग ड्रेस ॲट द अर्ली मॉर्निंग. म्हणजे इथं जे विवर्स विणकर आहेत ते पहाटेच्या वेळी कपडे किंवा वस्त्र विणत आहेत. मग इथं पोएटेस त्यांना क्वेश्चन विचारते. पोएटेस आस्क्ड व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो गे. मग मराठी भाषांतर, पहाटेच्या वेळी तुम्ही इतके रंगीबेरंगी वस्त्र किंवा ड्रेस का व कोणासाठी विणत आहात, असा प्रश्न कवयित्री विचारते. मग भारतीय विणकर उत्तर देतात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड वी वीव द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. असं उत्तर ते देतात. विणकर उत्तर देतात की आम्ही हॅल्सियन या पक्षाच्या पंखासारखा निळा झगा हा नुकत्याच जन्म झालेल्या बाळासाठी विणत आहोत. म्हणजे इथे हॅल्सियन और हॉल्सियन म्हणजे खंड्या पक्षी. म्हणजे खंड्या पक्षाचे पंख जसे निळे असतात तशा निळ्या रंगाचा झगा आम्ही बाळासाठी विणत आहोत, ही माहिती इथे कवयित्रीला विणकर देतात. या कडव्यामध्ये ब्रेक ऑफ डे म्हणजे अर्ली मॉर्निंग, पहाटेची वेळ. मग पहाटेची वेळ म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात असते आणि या जीवनाच्या सुरुवातीच्या प्रसंगाला आपण साजरं करण्यासाठी आपण वेगळ्या रंगीबेरंगी वस्त्रांचा वेश परिधान करतो. यातून बालपण हे जीवनाचा रंगीबेरंगीपणाचा अनुभव आपणाला देते, हे या कडव्यातून आपणाला समजते. यानंतर पुढील कडवे आहे विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट म्हणजेच इव्हिनिंग. इंडियन विवर्स आर विविंग ड्रेस ॲट द इव्हिनिंग. मग हे भारतीय विणकर संध्याकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला ड्रेस किंवा कपडे विणत आहेत. मग या वेळेला कवयित्री पुन्हा प्रश्न विचारते. पोएटेस आस्क्ड व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट. कवयित्री विणकरांना विचारते सायंकाळच्या वेळी तुम्ही इतका आकर्षक बुरखा किंवा ओढणी का व कोणासाठी विणत आहात. मग भारतीय विणकर उत्तर देतात. विवर्स आन्सर्ड लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. विणकर उत्तर देतात की आम्ही मोर या पक्षाच्या पिसांसारखा जांभळा व हिरव्या रंगाचा बुरखा हा राणीच्या लग्न प्रसंगासाठी विणत आहोत. मग लग्न म्हणजे जीवनातील आनंदाचं सर्वोच्च टोक. यामुळं फॉल ऑफ नाईट म्हणजे दिवसाचा सर्वोच्च क्षण. म्हणजे अशाच प्रकारे लग्नाच्या प्रसंगाचा आनंद म्हणजे आपल्या नवीन जीवनाची सुरुवात असते आणि तारुण्य हे जीवनाचा रंगीबेरंगीपणाचा अनुभव आपणाला देतं. मग फॉल ऑफ नाईट म्हणजे इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळची वेळ. अशा प्रकारे या कडव्यामध्ये आपणाला जीवनातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणाची माहिती दिलेली आहे. यानंतर तिसरा प्रसंग आहे विवर्स विविंग सॉलम अँड स्टील. विणकर हे अतिशय गंभीरपणे सॉलम अँड स्टील स्तब्धपणे शांतपणे काहीतरी विणत आहेत इन द मूनलाईट आणि वेळ आहे रात्रीची. कवयित्री प्रश्न विचारते. पोएटेस आस्क्ड व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. मग ह्या प्रश्नाचं मराठी भाषांतर होते.
कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी तुम्ही गंभीरपणे व शांतपणे हे काय विणत आहात, असा प्रश्न ती भारतीय विणकरांना विचारते. भारतीय विणकर उत्तर देतात. इंडियन व्ह्यूअर्स आन्सर्ड, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. विणकर उत्तर देतात की आम्ही पिसांप्रमाणे पांढरा व ढगांसारखे पांढरे शुभ्र दफनविधीसाठी लागणारे कफन किंवा प्रेतवस्त्र मेलेल्या व्यक्तीसाठी विणत आहोत. म्हणजे भारतीय विणकर या ठिकाणी गंभीरपणे एका मृत झालेल्या व्यक्तीचं कफन विणत आहेत. मग या ठिकाणी मूनलाईट चिल हा शब्द आहे, त्याचा जो अर्थ आहे तो आहे एंड ऑफ लाईफ. एंड ऑफ लाईफ म्हणजे आपल्या जीवनाचा शेवट. मग मूनलाईट चिल कधी आपण अनुभवतो, ज्यावेळेस आकाशामध्ये चंद्र असतो. मग चंद्र असणं म्हणजेच रात्रीची वेळ. मग रात्रीची वेळ म्हणजे जीवनाचा शेवट किंवा मृत्यू. मग अशा प्रकारे या कवितेमध्ये 3 जीवनाच्या अवस्था दिलेल्या आहेत. पहिल्या कडव्यामध्ये जन्म, दुसऱ्या कडव्यामध्ये सर्वोच्च आनंदाचा क्षण तारुण्य, आणि तिसऱ्या कडव्यामध्ये तिसरी अवस्था आपला मृत्यू. मग अशा प्रकारे या कडव्यामध्ये रात्र ही जीवनाचा शेवट व जीवनाची क्षणभंगुरता व पोकळपणा यांचा अनुभव आपणाला देते. अशा प्रकारे आपण भारतीय विणकर ही कविता ऐकलेली आहे. इन दिस वे वी हॅव सीन दिस पोएम. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.